सांगा सीता पळवली त्यानं, पळू दे पळू दे. पण रावणासारख्या 4 गोष्टी जगात होत्या का कोणाकडे? लंका सोन्याची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. आपल्याकडे काय? ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात जात नाही याड. हे उरकून घ्या. तू काय करतो गावात? गाजर कळा ना तुला काही? हा की संडास ग्रामसेवक नाही इकली तरी तू गावातच बोंबलतोय. तुला काय वांग कळा? महाराज एवढी लंका सोन्याची तरी गडी विद्वान होता महाराज. जगातला महाराज मंडळी सांगतील जुने वारकरी मरताना हसणारा पहिला भक्त रावण आहे. तू काय कच्चा गडी होता का? त्याला असं भुसाबा रानगल्ली जाळा इतका हलकट होता का तो? बावळाट नाही तर काही नवीन आणायचं काहीतरी. फक्त एक वाक्य सांगा महाराज, सध्या लोकांच्या डोक्यात फक्त समाजामधल्या चांगल्या गोष्टी बिघडून द्यायच्या आणि स्वतःची लाल करायची, बाकी काही नाही. आणि आजची माणसं फक्त 2च गोष्टीसाठी जगायचंय, मला प्रसिद्धी पाहिजे आणि मला लोकांनी मानलं पाहिजे. नाही तर काय लोकांना घेणं नाही. काय मध्ये तुमचं? कशाला रावण जाळायचं? ऐका रावण कोण आहे? रावणाला जेव्हा धरून आणलं रामानं लक्ष्मणानं, अहो महाराज तो गडीत हसत आलता. तो गडी विद्वानच होता. हसत आला तर लक्ष्मण म्हणला, कारण तू जर एवढा हुशार आहे तर तो माझी वहिनी का पळवली? रावण म्हणला, तुझी वहिनी जर मी पळवली नसते तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय कच्चा गडी होता का तो? आणि मारताना जेव्हा बाण मारला रामानं, रावण खाली पडला. अरे वेद बोलत होता मारताना तो काही कच्चा गडी होता का? 10 ग्रंथ ज्ञानी होता तो. वेद बोलत होता वेद. आणि हसायचा तो. लक्ष्मण म्हणणार, तुझ्या बाण घुसला हसतो का बंधू? तो म्हणला, येडे आजच माझ्या जीवनात दसरा आहे आणि आजच माझी दिवाळी आहे. का? चामड्याचं शरीर माझं रामाच्या चरणावर अर्पण झालं, याच्यापेक्षा भाग्य काय? इतका विद्वान रावण होता तो. आणि लक्ष्मणाला राम म्हणतो, आता त्याच्याजवळ जाय आणि तो काय बोलतोय ऐक. तो 10 ग्रंथ ज्ञानी आहे. शत्रुकून सुद्धा चांगला असेल ते घ्यावं. आपल्या बावळटाने म्हणलं भुसा भरा रावण जाळा. कोण सांगितलं तुम्हाला ते? 7-8 पुढाऱ्यांनी एकत्र यायचं आणि 10-5 तरणे भांडे वळू गोळा करायचे. ते कबरी भांडे भंगार क्वालिटीचे. पेटवा रावण. तो बाप पेटव ना. चालला रावण पेटवायला. रावण कोण आहे हे तरी ध्यानात घ्या महाराज. 10 इंद्रियामध्ये 10 इंद्रिय आहेत. इथून वर किती आहेत? 5. इथून खाली किती आहेत? 5. मग देवी 10 दिवस लढली कशावर? तिने काय असे मडकं बसून घट भरवला होता का? बावळ्याचा बाजार नाही तर. 5 कर्म इंद्रिय आणि 5 इंद्रिय, 10 इंद्रिय ताब्यात घ्या आणि याला भजनापासून रोखणारा अहंकार नावाचा रावण जाळा. याचं नाव दसरा. अहंकार झालाय मोकारण भुसा भरलाय रावणात. आपल्या बाबा आपण मानला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बावळ्याचा बाजार चालला रावण झाला. ओवी 13व्या अध्यायात ओव्यांप्रमाणे तुम्हाला 5 पर्यंत देणार महाराज. ओवी पहा किती सुंदर आहे. नवलांकराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे. कोणी सांगितलं तुम्हाला? बावळ्याचा बाजार. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. इतका तो पाय चांगला होता बाई, तर त्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले, थोडल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तो म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, बावळ्याचा बाजार. रावण जाळा पण कोणता? 10 इंद्रिय ताब्यात घ्या ना. अहंकार नावाचा रावण मारा. हाच दसरा. ते दिले सोडून गेले. आणि कार्यकर्ते पुढारी तरुण पोरं नीट ऐका जरा. इंदुरीकरचं कीर्तन आहे. तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. ते आपल्याकडे चालत नाही. ते रावसाहेब यांना आपल्या बोकांडी बसा तिकडे उलथा तुम्ही. काय आम्हाला काय तुमच्या वार्डात फॉर्म भरायचा नाही. काय आमचं घेतलं नाही तुमच्या पैसे. कीर्तन संपलं, मोजून घेतले, निघलो. काय तुमचा विनोद नाही. पण ते इंदुरीकरचं कीर्तन आहे. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडत ते कवाय खरंच. जरा तरुण पोरं बिरं 10वी 12वीचे पुढचे टोणगे बिनगे जरा नीट ऐका. आणि कार्यकर्ते नीट ऐका जरा. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला ऐका.
10 वर्षापूर्वी दंगली करणं, टपऱ्या पेटवणं, मोर्चे काढणं या गोष्टी सोप्या होत्या. गाड्या पेटवणं, टपऱ्या पेटवणं, दंगली करणं, रस्ते रोखी करणं सोपं होतं. लोक पळून जात होते. 2018 हे साल अख्खं मोर्चात गेलंय. अख्खं मोर्चात काही झालं का मोर्चा, काही झालं का मोर्चा, या डांबरीव काम नाही काही, या डांबरीव या. पण टपऱ्या बिपऱ्या पेटवणारे दंगली करणारी अडपटांनी नाही का? तुम्हाला वाटतं आमचं 2-4 दिवस पेपरला नाव आलं, 2-4 दिवस आमची टीव्हीला पट्टी आली. पण आता 100% लोकांकडे मोबाईल आहे आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. क्लिप मध्ये जर सापडले ना आयुष्यातून उखडाल. जरा उताटेलपणा कमी करा. कोणाचाही मूत प्याला का कोणाच्याही उड्या आणता. अरे तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल झाला का? मग तुम्ही का तर फडता मारायला? हलकट क्वालिटीचे नाही तर. आणि कायदा इतका कडक आलाय, जरा भांबावले भेन करू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला 2-4 लोकांनी थापा मारल्या पाठीवर शब्बासकी दिली? पोरांनो, जे असा निघलाय आता नवीन, क्लिप मध्ये दिसलं तर आयुष्यभर नोकरी नाही. क्लिप मध्ये जर दिसले ना तुम्ही दंगली बिंगलीच्या, अहो काही माणसांना हाताने झटे सगळं होऊन गेल्यावर पाहायला गेला. तूही धरला चलो. एक तर घासाला पाणी लावून येत होता आणि टपरी पेटली, उचला त्याला. अरे तो म्हणला पेटली माई मोटर जळाली आणि इकडं काय चाललंय? कायदा कडक आलाय. हा विनोद आहे? हा विनोद आहे? कशाला मावळापणा करत होतो? कोणासाठी मरायचं कशाला? पोरांनो, आणि जर दंगलीच्या केस मध्ये गेले तुम्ही तर ती केस 15 आणि 20 वर्ष मिटत नाही, 30-30 वर्ष लागत. जर बसलेल्या पैकी कोणच्या भीतीला असेल ना त्याला विचारा ना, उद्या मोर्चा आहे तो तुम्ही गावात चालू तिकडे उलता. आणि ह्या 18 ते 22च्या टोन गेला लई किडा. भंगार बापाची पैदास, कपडे बांडे कपडे घालायचे, बगलात गुचिडा झाला गाला कार्यकर्ता झाला. एकच अंडर पॅन्टीला गरमाटानं वा झाल्या गाला गाव सुधरा निघाल. महाराज आयुष्य उखडून जाईल. येडे नका हो तुम्ही. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आणि ती तारीख लवकर नाही राहत, ती तारीख लई कठीण राहती. इडभर बसा लिंबा खाली कचेरीत, मग 4 वाजता ते म्हणाल पुढची तारीख दिली, ती आहे चला घरी. आणि त्याच्या पुढे ऐका पोरांनो, त्याच्या पुढे ऐका. आज जर तुम्हाला फ्लॅट भाड्यानं द्यायचा असेल एखाद्याला तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. हॉटेलमध्ये चांगला वेटर ठेवायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. जरा बावळाटपणा करू नका. तुम्हाला वाटतं आम्ही इंजिनिअरिंगला, आम्ही 10वीला आणि 12वीला आहे, आयुष्यात उखडून जाल. 3000 गुतले मागच्या 15 वाड्यात, घेणं नाही देणं नाही ते चाकणची. बरं ते सगळं वाहून गेले, आणले धरून 3-3 दिवसानं सापडून आणले ते क्लिप मधून. मेले ना, आयुष्यात उखडून गेले, संपलं. आणि तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना पोरांनो, कोणी सोडवायला मोकळं नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतंय आता आम्ही कार्यकर्ते, खातं कोण तुम्हाला? मतमोजणी संपली आहे का दारू? मग धरा तुमचीच गाला साथ. काही घेणं नाही. जरा बावळाटपणा कमी करा. त्याच्या पुढचं ऐकलं मेंदू बंद होईल तुमचा. नोकरी तर तारीख तर 30-30 वर्ष मिटत. अरे मग त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर होणार ना, आलाय का 12 महिने फुकाट घालतो तुम्हाला भाकरी. एक वाक्य सांगा, आमच्या टोळीचे मेंबर जर तुम्ही झाले तर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी होणार. कशाला मारत कोणच्या मागे भोंगे घेऊन बोंबलं धेंडत आलाय को? आलंय सीझन 2-4 महिन्यावर. उठले वळू. क्रांती झाली पाहिजे. चैन वर वड. क्रांती काय करतो तू? अरे शेळ्या पाळा ना, कोंबड्या पाळा ना. विनोद समजू नका तुम्ही. तुम्हाला आता वाटतं बा इंदुरीकर काही बोलतो, जे बितले त्याला कळण कस काय. दंगली बिंगली जर सापडलं ना काम बरं, काम आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्हाला कोणी सोडवणार नाही. अजून 2 वर्षानं पोरीचं लग्न जर करायचं असेल तर सुपारीला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म द्यावा लागेल पोराचा.
हा या अवलाद कुठे गुतेले का नाही थोडा सुपारी गुतलं होतं का ते देवाला सोडून मोरले हा विनोद नाही हे इंदुरीकरचे वाक्य कशाला मराठा आलाय का जरा हे बाहेर त्यांचं शिका हे 10वी 12वीचे सांड जरा नीट आहे का 9वीची अवलाद क्वार्टर पिती आपली असं एवढं भंगरी क्वार्टर आणते ती अवलाद असं ताईट पाहते बापा कधी आणि ते बापालाच म्हणते तुझं मी तुझं मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा एवढंच 11वीला गेलंय बिनमिशीच ते बापाला म्हणतोय काय केलंय माझ्यासाठी बापाने केलं ते सांगायचं का बाप म्हणला मारलीच जखम्या मग आता काय करेन सावध व्हा हे शिका बा हे बाहेर त्यांचं शिका केरळवरून हवा भरायला महाराष्ट्रात आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे शिका बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात गव्हाचं मशीन घेऊन 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली भात शिजतात पेट्रोल पंप मुक्काम करतात हायवेच्या कामाला 12 महिने येत सिमेंटच्या नळीत झोपत्यात आणि आमची 70% अवलाद संध्याकाळी जेवायला घरी नाही जरा लाजा वाटू द्या 70-70 हजाराची पल्सर आहे पोराला 10-10 हजाराचा त्याच्याकडे मोबाईल आहे रुपड्या कमवायची दानात का नालाय का रुपड्या त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं नाही असायचं तुम्हाला सांभाळायचं या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे आणि तुम्ही क्वार्टरी पिऊन बोंबलं नेलायचं शरम नाही वाटत का लाज नाही वाटत 70 हजाराची पल्सर पोराला शाळेत जायला 10 हजाराचा मोबाईल 2 हजाराचा बूट आणि त्याची आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा पप्पू येईल पप्प्याच्या आईचे दात पाडले पाहिजे 2-4 चालली थोबाड वाशीत मध्ये तो पप्पे काय हरिपाठाला गेला का दरिद्री पोरगी लग्नात नाचतीन आई थोबाड वासून पाहत 96 कोळीक माणसं आपण आभार गाभार नाहीत हो आपण 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहेत आभार गाभार आहेत का शिवाजी संभाजीचं रक्त आहे आपल्या रसात आपण काय कोणची 50ची पिऊन प्रचार करणार रक्त आहे काही हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुटात साठवून जगणार रक्त नाही हे कोणीतरी आपल्याला 100 द्यायचे मग आपण त्याचा कार्यकर्ता वजन मूत पिऊन बोंबलं धेंडायचे इतकं नालायक रक्त घे हे रक्त मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे आणि आम्ही कोणाची भंगारांची दारू प्यायची बसायचं बोंबलं धेंडत आणि आई म्हणते दरवाजा उडर पुरी ना आता त्यात लग्नात पाटलाच्या देशमुखाच्या डीजे पुढं आणि तिची आई पहा ती थोबाड वासून मोवाळणी टाकी ती पुरी हो काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे तुझी गुड्डी जावा का गड्ड्या घेऊन पळून जाईन तर आणि पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता म्हणजे तू काय कुंभ मेळ्याला गेलती का हा विनोद नाही महाराज हो एक ओवी सांगतो तुम्हाला ओवी नीट ऐकायचा अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला दीपा सवे हरपला प्रकाश जाय माणसं संपली कशामुळं काय 10वी 12वीचे टोनगे चांगले रेटावले काय करते अवलाद यांचे आईबाप ना आले की नाही तर चांगले 10वीच्या पुढच्या अवलादी फटकावले काय करते वंगरी काय बांग पाडीत काय कोंबडा काढीत बुट्टा डावले बाहेरून पोर आणि कधी ढनाडायचं पोरांना आणि पोरांना तू गाडी हळी चालव का गोवा खाऊ नको या गोष्टी तोंडानं सांगायच्या नाही या अवलाद सांगायच्या मापात राहिली नाही काय मध्ये तुमचं हा हे 10वी 12वीचे जे भंगरी हिंडत आहेत ना हे कबरी भांडी हे बगलात गुचिडे होईल हे चांगले लाईट बंद करून आठवड्यातून एकदा रेमटवायचे धरून हे काय करत चांगला लाईट कसकाला का गेलं तर तू सभेला थोबाड फोडून टाकत येत कस काय तुझ्याकडे 10 हजाराचा मोबाईल आला बापत्याचा काय काशीला गेलाय का आई बापांना लाजा नाही का थोबाड फोडून टाका त्याचं का बाहेरून जीवन आला तू दात फाडून टाका त्याचे पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन कपडे पिशवी आला त्याचे बरं मी करील प्रयत्न परत पोरे म्हणला मी फाशी घेईल गळ्याचं माप दे चाल इकडे हे बाई दुरी गुताव वडीतो इकडे पोरे म्हणला मी औषध पिल इकडे कोणतं घेतो
टाटा मेट्री घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो. इतर नाशिकाचे नाव आहे, कोणाला लागले ते लिहून घ्या. आणि पिऊ द्या कोणत्याही पोरानं औषध. पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणे औषध घेतो का, शेण खावा पण औषध नको त्याला. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना ती रिकामो खोको पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. फटकावले पाहिजे ना. सांगा विनोद आहे का, थोबाडे फोडून टाकायचे. कसं काय तुझ्याकडे 10,000चा मोबाईल आला का, तो कॉलेजला मोटरसायकल नेली. 70 पोराला तुम्ही पोराला तुम्ही 70,000ची मोटरसायकल देण्याऐवजी 1 लाखाची द्या. त्याचं इन्कम काय इन्कम. यांना गाड्या द्यायला फटकून काढा यांना. आठवड्यातून एकदा महिला मंडळ पुरीला जवळ घ्या. नुसते सासऱ्यांचे थळथळाट नको घेत जाऊ. जरा पुरीकडे पहा. जरा आपली पोरगी शाळेत निघली ना सॅग बिग टांगून ते एकदा तिच्यावर नजर टाका. पुरीच्या गळ्यात ओढणी आहे का बघा. थोबाड फोडून टाका ना पोरीचं. खानदान माणसाला आपण मुलीच्या अंगावर ओढणी पाहिजे. मुलीचं अंग पूर्ण झाकलेलं पाहिजे. शाळेत जाताना फुलबाईचा ब्लाउज पाहिजे. समजत नाही का आईला. वाहिलं निघायचं जमत, 2 भावांच्या मारामाऱ्या लावायचं जमत, चांगल्या घराचा बोंग्या करायचं जमत. हे नाही जमत का तुमच्या पायी. आमची बहीण आम्हाला ओवाळा यायची बंद झाली. हे जमत तुम्हाला. मुलींचे भांग बघा. त्या कारटेने एक कुठून भांग आणलाय या नालायकानी, वावर नांगरलाय, दंड ठुलाय. 1 साइड बागलात गुचिडा झाल्या तुझ्या. तुला गाला साईड लागत नाही. ते पुरीने एक भांग आणलाय येडपटानी. एकच बाजू बांधायची, एक मुकडी. एक पोरग कॅनॉलच्या कडे उभं होतं. पुरीला असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला खोलावलं का काय गेलं वाहून. ती फटकून काढले पाहिजे. पुरीच्या हात तपासा. बांगडी नाही का, कानपट्टी ठेवून द्या तिच्या. पुरींच्या आयांना आता वाटल, पण या 4-5 वर्षात पुरीला मोकळं सोडल्यामुळं चांगल्या बापांच्या समाजात माना खाली झाल्यात. पुरीनी बार लाजा सोडल्या ह्या 2-4 वर्षात. लाजा. आम्ही एका वर्गात होतो नाही. थोबाडं फोडले पाहिजे यांच्यावर. पहा जरा मुलींचे हात वय आता बसीचा शाळेतल्या एकदा शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. पुरीचा एसटीचा 5 पंच कराय का. 8 दिवस झाले पोर शाळेत जाती. 5 पंच नाही. मग पोरगी काय भुयारातून वर्गात निघती का काय. मुलीचे मोबाईल चेक करा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन येतो सायलेंट असतो. सायलेंट. फक्त कण होतो घरात. कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तिला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. 100ला 500. स्कीम कोणती आहे. 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे. जरा बघा. हो प्रत्येक माणसाने धर्मच टिकवला पाहिजे. तुमचं काय मत आहे. हे एवढे मोठमोठे. आणि एक वाक्य सांगू मला. आज जर वारकरी संप्रदायातली कीर्तनं नसली तर धर्म कवाय संपला. तुमचं काय मत आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे का, या टपऱ्या बिपऱ्या पेटवायच्या दंगलींच्या भानगडीत पडू नका. इकडे कांदे वाट्यानं करा, शिंगड्या निवडा, करा मरा घरात. शेळ्या पाळा ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. कोंबड्या पाळा, गारी का. विनोद समजू नका. स्वतःचं पोट भरायचं शिका. जगाला काय घेणे. देतील पुढं करून आणि पेटवाटापर्यंत ते जातील निघून. आणि त्यांची भाषणं ठरेल राहतात. योग्य तो निर्णय घेतला जाईल. योग्य दिशेने पाऊल उचलले जातील. कोणावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाईल. समाजाच्या हिताची काही मूल्य जोपासली जातील. तुम्हाला काय भंगार लोक. तुम्ही वाजवा टाळ्या शिजवा नाळ्या. घेणार वापरून, देणार सीजन सोडून. कोण आहे तुम्हाला. पोरानो वेळ आल्यावर कोणीच नाही. तुमचं काय मत आहे.
आणि दुसरी एक गोष्ट ऐका, सगळे मोबाईल वापरणारे, आपल्या राज्याबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल जर कधी मोबाईलला क्लिप आली तर जरा मोबाईल वापरणारे ध्यानात ठेवा, ती क्लिप जागेवर डिलीट करा, पुढच्याला फॉरवर्ड करायची नाही. जरा भेजे वापरी जा. मला एक सांगा, एखाद्या येडपटाने क्लिप दिली का तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, तुकाराम महाराजांचा खून झाला, दिली आणि कुणी जर असं लिहिलं, नको त्यांना किमती देत जाऊ नका, ते डिलीट करून टाका, आपलं चालू द्या. कुणाला बोकंडी घ्यायची काय गरज आहे? आणि आपले लोक इतके हलकट आहेत. तुकाराम महाराजांना आपण मानणारी माणसं आहेत की नाही? तुकोबारे आपले बाप आहेत, तुकोबारे आपले बाप आहेत. आपण ती डिलीट जागेवर क्लिप करून टाकली पाहिजे. मोर्चा नाही, रस्ता रोको नाही. त्याच्या एकट्याच्या भुकण्याला काय किंमत आहे? आपली हलकट आपलीच मंडळी फॉरवर्ड ग्रुप आपल्या धर्माचा अपप्रचार कोण करतोय? आपणच करतो. इतके याडपट लोक. तुम्हाला लाजाबीचा नाही वाटत का बा आपला धर्म बुडतोय का काय? पुन्हा आणि ते दंगली बिंगली जे होतात ना, ते याच्यामुळे होतात. क्लिप आली, आता उद्या समजा तुम्ही, आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर नालाय काय, तुम्ही मला मानता का नाही? मग तुम्ही फॉरवर्ड करणार का क्लिप? बोला ना, आता बोला ना. जाऊ दे, तोंडावता आम्हाला माग पुढे भाऊ काय असू, हे करू नये. आपल्या संप्रदायाला आपण मानलं पाहिजे. आपल्या संप्रदायाबद्दल कोणी लिहिलं, आपल्या शिवाजी महाराजांबद्दल कोणी लिहिलं, त्याला किंमत द्यायची काय गरज नाही ना. तो म्हणला म्हणून टपरे पेटवण, तो म्हणला म्हणून गाव बनतो, त्याला काय अक्कल आहे? त्याच्या बायकोन त्याला 3 वेळा अंगण, ते काय लिहिलं इकडे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपली लोक निष्ठ नाहीत. काय मध्ये तुमचं? आपण ती क्लिप लगेच जागेवर ती पुढच्याला जाताच कामा नाही. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. स्वतः ज्ञानोबा एक आपला अर्जुनाला एक ओवी इतकी सुंदर सांगितली ना देवाने, दुसऱ्या अध्यायात ओवी आहे, सांड